तसं आता मी लोणचं घालतोय तर पण हे जे काय मला मिळालंय हे धप्प्या हे भोपळा आहे का वांग आहे ते कळत नाहीये. हे काय बनायचा? ये ब्रिंजॉल है लेकिन जो इंडियन मार्केट में मिलता है ये थोड़ा डिफरेंट है. ये लोकली ग्रोन है हमारा गोवा के गार्डन्स में, इसलिए कलर भी डिफरेंट है, फुल पर्पल एंड राउंड. अदर वन्स आर यूजुअली लॉन्ग. ओके, आता मला जरा साहित्य. So here we're going to do brinjal pickle. Yeah. And for that we have got bacon, lal mirchi, sukkar, tel, vinegar, lasun, adrak, curry patta, mori, jeera, namak, methi and haldi. इन्ग्रेडियंट्स बघितले आपण काय काय घेतले ते आणि आता हे भाजून घेते. म्हणजे त्याचा पण आपण 2 भाग केला साहित्याचा. हा जो आहे हा मसाला आहे ना बनायचा तर ओके. आणि हे इकडचं गोवन लोकल व्हिनेगर आहे. Very strong. हां, very strong. इट्स राईस व्हिनेगर इज Coconut vinegar. कोकोनट. दिस इज कोकोनट Made व्हिनेगर. of coke, yeah. हो. काय काय करायचंय? Okay, so for this brinjal pickle, first you need, we are making of half kilo brinjal. So we've got 25 red chilies. Okay, and we need 3/4 tablespoon of mustard seeds. 3/4 tablespoon. I have a small spoon, but no problem. 25 मिरच्या घेतल्या आपण आणि एक साधारणतः पाऊण ते 1 चमचा मोहरी. Okay, and 3/4 tablespoon of jeera. And just some salt to taste. You can add some more later. But methi seeds 3/4 of a tablespoon. Okay. And छोटा चमचा असला तर 2 चमचे. Yeah, and turmeric 3/4 of a tablespoon. Okay. And this is 3 pods of garlic. Okay. Okay. साधारणतः छोटी वाटी एक. And we grind this with the goa vinegar. And as you're grinding, you can just add some more vinegar to. So basically, it should be ground to a fine paste. टेस्ट सारनेस चाहिए इतना ऐड कर सकता है जितना चाहिए. अच्छा, तो बेसिक सारनेस जो है वो विनेगरचा आहे तर ते वाढवत जायचं जसं जसं तुम्ही वाटणार मिक्सरमध्ये तर त्याची पेस्टची जी हे असेल आपल्याला कन्सिस्टन्सी हवी असेल फाईन पेस्ट तर त्याला विनेगर वाढवलं की त्याला आंबटपणा जास्त मिळेल. तर मग ही आता मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायची. मसाला जो आपण बनवला थोडं 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 असं राईस विनेगर नाही कोकोनट विनेगर घालून. येस, तर ते आलेलं आहे. खरं तर खूप टेम्पटिंग आहे. तसं चाटू का मी बोल खूप खूप इच्छा होते ट्राय करा. पण ते मला वाटतं लोणचं मुरलं की चाटूया खार असा घेऊन. ओके, बरं हे जे ब्रिंजॉल घेतलेलं आहे मगाशी तुम्हाला ढप्प्या ब्रिंजॉल मी दाखवलं वांग तर हे त्याचे चौकही छोटे तुकडे करून घेतलेत आणि काय केलंय म्हणजे ये काटने के बाद उसको नमक लगा के उसको 1 दिन सन में डालने का है. अच्छा, खारवून घेतलेत म्हणजे प्रॉपर थोडंसं कुछ भी पानी नहीं होना चाहिए उस ब्रिंजॉल में. आणि त्याला जे पाणी सुटतं ते वी हॅव टू थ्रो दॅट बाहर फेकने का. ओके, म्हणजे आपण साधारणतः कैरीच्या फोडीनं पण कसं लावून ठेवतो हळद मीठ लावून तर तसं ह्याला मीठ लावून अख्खा दिवस उन्हामध्ये त्या वाळवलेले आहेत आणि जर पाणी सुटलं असेल त्याला तर ते पाणी वापरायचं आणि ते फेकून द्यायचे. तर आता फोडणी आहे ना त्याला. So now to fry the masala. We have to fry the masala. This is the masala ready ground with the vinegar. So we put 1 cup of full cup because for half kilo brinjal you need 1 full cup of oil. Let's just turn this down a little bit. Yeah. आपण जरा गरम करून घेऊ ते कारण मसाला भाजायचा आहे त्याच्यामध्ये ना. थोडंसं गरम करायचं ते जास्ती कडकडीत फोडणीसारखं गरम नाही करायचं. सो आधी काय घालायचं लग्नी? Now we will put the ginger which has been cut into slices. स्लाइसेस केलेले ginger. And garlic which has been cut into slices. गार्लिक पण छान कापले ना एकदम. अरोमा अच्छा आता है. हां, बारीक काटते. And some curry leaves. कढीपत्ता, लसूण आणि आलं तिन्ही फ्राय केले. हे मुरल्यानंतर मसाल्यामध्ये खूपच छान चव येईल त्याला. Just for 2 minutes. Okay. Okay, and now we will put this masala. Masala first. Okay. Yeah. All the masala. एक साधारणतः जो बोल भरून आपल्याला मसाला मिळालाय तिने माप सांगितलं होतं 25 मिरच्या मेथी जिरं त्याची जी पेस्ट केली तो पण भाजून म्हणजे तेलात चांगला जरा. When the masala is fried for about 3 or 4 minutes, just a little, you can add some sugar. Okay. एक वाटी भरून साखर मसाला चांगला फ्राय झाला. About 5 tablespoons of 5 sugar. 5 tablespoon. Okay.
अर्धी वाटी होईल 5 टेबलस्पून. मोठी अर्धी वाटी. And then you can adjust some more sugar. या So just get the प्रत्येकाच्या sugar. आवडीनुसार. स्पाइसीनेस हाँ। ऑलरेडी है ना इसमें जो चिलीज डाला, अभी शुगर डालेगा तो और टेस्ट बढ़ मस्त जाएगा. लागेल. And then add the brinjal, which Okay. is हाँ, of course salt. dried. आपण sun, मीठ आणि हे लावून उन्हात वाळवले ना दिवसभर. पण मग अजून कशाचे तुम्ही असे पिकल करता? वांग्याचं जसं केलं तसं गाजराचं पण करता. हाँ, बिमली के साथ भी करता. हाँ। बिमली वो प्रॉन्स भी डाल सकते हैं ओ। बिमली में. वो बिमली भी काट के सन में डालने का. हे झालेलं आहे ना आता. It's ready. इट्स रेडी ना. It's ready. We just boil it on a very slow fire till the brinjals become soft. थोड़ा for पकना 10 Nice minutes? and soft. 10 minutes? अराउंड 10 मिनट. Yeah, 10-15 minutes. 10-15 क्योंकि minutes. ब्रिंजॉल कुक नहीं किया ना, हाँ, सिर्फ काट के right. सन में डाला. अभी थोड़ा पकने का है, थोड़ा सॉफ्ट होने का है. ओके. उसके बाद मग रेडी झाली डिश. Yeah. तर नेहमीच्या लोणच्याप्रमाणे ते मग खायला घ्यायचं मुरल्यानंतर. तर 10 ते 15 मिनिटं अगदी मंद आचेवरती आम्ही करून घेतो. पण साहित्य लिहायला हरकत नाही. साहित्य आणि कृती लिहून घेतो. वांग्याचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो वांग्याचे तुकडे, 5 चमचे साखर, लाल सुक्या मिरच्या, कोकोनट व्हिनेगर, लसूण, आलं, कढीपत्ता, मोहरी, जिरं, मीठ, मेथी आणि हळद. कृती: वांग्याचे बारीक तुकडे करून मीठ लावून ते 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यावेत. एका बाउलमध्ये 25 लाल सुक्या मिरच्या घेऊन त्यामध्ये 1.5 चमचा मोहरी, 1.5 चमचा जिरं, मीठ, 1.5 चमचा मेथीदाणे, 1.5 चमचा हळद आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या घेऊन थोड्या थोड्या प्रमाणात कोकोनट व्हिनेगर घालून हे मिश्रण वाटून घ्यावं. पॅन मध्ये 250 ml तेल गरम करून त्यामध्ये आल्याचे तुकडे, लसूण, कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरचीचा वाटलेला मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये 5 चमचे साखर, वांग्याचे वाळवलेले तुकडे घालून मिश्रण 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावं. मुरवून वांग्याचं लोणचं सर्व्ह करावं.